मंडळी, मी साधारण 25 वर्षापूर्वी राजगुरुद्वाराला प्रॅक्टिस करत होतो आणि तेव्हा माझ्याकडे एक रुग्ण आला आणि म्हणाला, "माझ्या दातातली कीड मी पाडून घेतली आहे." मी एका मावळामध्येच म्हणजे तिथे एक खेडच्या जो पश्चिम पट्ट्यामध्ये एक माणूस राहतो आणि त्या माणसाने माझ्या दातामधली कीड काढली आणि माझं दाताचं दुखणं बंद झालं. मग माझे एक मित्र आहेत, डॉक्टर अभिजित चिखलीकर डेंटिस्ट आहेत, त्यांना विचारलं, की "अशी खरी कीड असते का दातामध्ये?" तर ते म्हणाले, "अशी काही कीड नसते, ते इन्फेक्शन असतं." त्याच्यामुळे कधीही लक्षात ठेवा, दातामध्ये अशी कीड नसते, असे किडे नसतात, की जे तुमच्या दातामधून पडतात खाली. कधी वळवळताना झुरळांसारखे किंवा ढेकणांसारखे असे दिसलेत का किडे कधी किंवा तोंडातून बाहेर आलेत? कधीतरी बाहेर येतील ना जर किडे खरंच असते तर आणि परत आत जातील. परंतु असं होत नाही. ते इन्फेक्शन असतं आणि ते इन्फेक्शन असल्यामुळे हळू ते इन्फेक्शन वाढत जातं आणि दाताची कीड वाढत जात असते. ही लोकं करतात काय? जेव्हा तुम्हाला एखादं चूर्ण वगैरे दात घासायला देतात किंवा काहीतरी करत असतात, तर त्यांच्या बोटाच्या मधल्या बोटामध्ये काही असे किडे त्यांनी लपवलेले असतात आणि तुम्हाला थुंकायला सांगतात आणि त्या थुंकण्याबरोबर ते त्या कागदावर ते टाकून देतात आणि तुम्हाला वाटतं, की ते किडे पडलेले आहेत म्हणून. आणि ते किडे पडल्यानंतर तुमचं एक मानसिक समाधान होतं आणि त्या मानसिक समाधानाचं इतकं ते पॉवरफुल मानसिक समाधान असतं, की जेणेकरून तुमच्या दातामधलं जे दुखणं आहे, ते हळू कमी व्हायला लागतं. त्याच्यामुळे असं काही नसतं, की दातामध्ये काही असे किडे नसतात किडलेल्या दातामध्ये. तिथे इन्फेक्शन असतं. व्यवस्थित डेंटिस्टची ट्रीटमेंट घ्या. असं कुठेही जाऊन कुठलेही किडे निघत नसतात.